महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर कोणता मोड घेईल हे सहज सांगता येत नाही. आता तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. मंत्री माणिकराव कोकाटे यांची गच्छंती झाली आणि आता कुणाची वळणी लागणार याची चर्चा रंगलीय. धनंजय मुंडेंना संधी मिळणार की अजित पवार पॉवरफुल गेम खेळणार? पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. शासकीय सदनिका घोटाळ्यात नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातून राजीनामा अपरिहार्य झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा राजीनामा तत्वतः स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठवला. माणिकराव कोकाटे उत्तर महाराष्ट्रातील मराठा चेहरा. त्यांच्या जागी आता समाज आणि प्रदेश संतुलन साधण्याचं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर आहे. माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असतानाच ते लीलावतीत दाखल झाले. त्याच वेळी धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली, ज्यामुळे मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याची राजकीय कुजबूज सुरू झाली. त्यातच मुंडे मराठवाड्यातील वंजारी समाजाचे नेते. गेल्या वर्षी संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते अडचणीत आले. त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता ते पुन्हा मंत्रिपदासाठी उत्सुक दिसतायत. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुंडे इथे काय करतात ते आम्हाला माहित नाही, त्यांचं हायकमांड मुंबईत आहेत असा चिमटाच काढला. यावरून विरोधकांचा ठाम विरोध असल्याने मुंडेंची मंत्रिमंडळात वळणी लागण्याची शक्यता धूसर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र एका दगडात 2 पक्षी मारण्याच्या तयारीत आहेत. परभणीच्या पाथरी मतदारसंघातील आमदार राजेश विटेकर मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. विटेकर मराठा आणि मराठवाड्यातील असल्याने समाज आणि प्रदेश दोन्ही समीकरणं साधली जाते. विटेकर यांनी पक्ष नेतृत्वाकडे यासाठी विनंतीही केली आहे. हे बदल महाराष्ट्राच्या महायुती सरकारला नवं वळण देऊ शकतात. माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलाय तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान हवंय. मुंडेंना पुन्हा स्थान देताना अजित पवारांची कसोटी लागणार आहे. कारण मराठवाड्यातील प्रतिनिधित्व मजबूत करताना कुणाला संधी द्यावी हा प्रश्न आहे. मंत्रिपद जाणं आणि पुन्हा मंत्रिपद वळणी लागणं हे महाराष्ट्रासाठी नवं नाही. पाहणं महत्वाचं हेच आहे की कोकाटेंची गच्छंती कोणत्या नेत्याला संधी देणार हे. राजकीय पटलावर आता अजित पवारांची रणनीती यशस्वी होणार की नाही हे येत्या काळातच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.